आता मी स्वतः ऑफिसला येताना 15 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो, कोणी 20 किलोमीटर ट्रॅव्हल करून बरोबर. येतं, कोणी 10 किलोमीटर, 10 तर मिनिमम आहे, कोणी कारने येतं, कोणी बाईकने येतं. मग आता रोजचा हा प्रवास तर त्याला पर्याय नाहीये येणं बरोबर. जाणं. तर रोज कारने आणि बाईकने प्रवास करणाऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून पुढे चालून पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल उद्भवणार नाही? एक लक्षात घ्या, बाईक लोक जे चालवतात ते बाईकवर बसताना हा नेहमी ताट बसलं पाहिजे. हम्म. काही लोक पोक काढून बसतात, काहींच्या पूर्ण असं बसलेले असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा स्पाईनच्या लोड येतो. कारण एक लक्षात घ्या, टॉर्क आणि फोर्स तुम्ही किती वापरताय उठताना, बसताना, गाडी चालवताना, ते खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा चुकीचा टॉर्क आणि चुकीचा फोर्स हा तुमच्या मसल लिगामेंटला टाईट करून टाकतो, स्पाझम निर्माण करतो, कडकपणा निर्माण करतो. तर तुमच्या बाईकवर तुम्ही बसताना नेहमी ताट बसलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांना सवय असते की एकाच खांद्यावर सॅक घ्यायची, तर नेहमी सॅक ही दोन्ही खांद्यावरती घेतली पाहिजे, म्हणजे खांदा हा वर खाली होणार नाही आणि त्याच्यामुळे मणक्यावरती लोड जास्त येणार नाही. त्याचबरोबर गाडीचा प्रवास करताना 1 तास तुम्ही गाडी चालवताय, 1 तासानंतर गाडी बाजूला घ्या, 2 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि त्यानंतर परत गाडीवर बसा. त्याचबरोबर कारचा प्रवास करताय, रेल्वेचा प्रवास करताय, विमानाचा प्रवास करताय, 1 तासानंतर गाडी साईडला घेतली पाहिजे, चाललं पाहिजे. एक 2 ते 3 मिनिटं, 5 मिनिटं मधल्या पॅसेजमध्ये किंवा 4 व्हीलर तुम्ही बाजूला घ्या, 2-3 मिनिटं चाला आणि मग प्रवास करा. तर त्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. कमरेचा त्रास होणार नाही, मानदुखी होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही झटके माराल अशी कुठली ऍक्शन करायची नाही गाडी चालवताना. बऱ्याच वेळा आपण 4 व्हीलर वापरतो, 4 व्हीलरचं सीट जे आहे तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करा. बऱ्याच वेळा ड्रायव्हरने ऍडजस्ट केलं असतं, फार पुढे असतो बसायचा भाग आणि स्टेरिंग हे वर खाली असतं. आजकाल त्या प्रकारची अरेंजमेंट येते, तर प्रत्येकाने आपल्यानुसार ऍडजस्ट करायचंय. इझी वाटतंय, सगळे स्नायू इझी वाटतात, तशा प्रकारे गाडी चालवायची. ओके, बेस्ट. म्हणजे नक्कीच त्रास हा होणार नाही. बरोबर आहे. तर आता खूप बेसिक प्रश्न जो सर्वांनाच लागू असेल की असे कुठले व्यायाम आहेत की रोज प्रत्येकाने ते केलेच पाहिजेत इरेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर? एक लक्षात घ्या, व्यायामचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोमवार ते रविवार असं आपलं पॅटर्न एक ठरवून घ्या की मी सोमवारी उभं राहून आसनं करेल. ते उभं राहून आसनं करत असताना, कुठली आसनं करत असताना पृथ्वीच्या जवळ जाणारी जी आसनं आहेत तिथे तुम्हाला श्वास सोडायचा आहे. पृथ्वीच्या वरती येऊन जी आसनं करताय तिथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. आसनं करत असताना सोमवारी उभं राहून आसनं करा, मंगळवारी समजा तुम्ही पुढे वाकून काही आसनं करा. त्यात कमीत कमी 5 ते 8 आसनांचा एक तुमचा सेट असला पाहिजे. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं करायचंय. समजा तुम्ही सोमवार आहे, सोमवारमध्ये तुम्ही त्रिकोणासन, पार्श्वकोणासन, ताडासन, ही सगळी आसनं माझ्या युट्यूब चॅनलला, डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचा युट्यूब चॅनल आहे. मंडे योगा प्रोग्राम पासून फ्रायडे योगा प्रोग्राम पर्यंत सगळी आसनं मी दिलेली आहेत. ती आसन पद्धतीने, त्या पद्धतीने जर आसनं केली तर नक्कीच फायदा होणार आहे. ज्यांना आसनं करणं शक्य नसेल त्यांनी रस्त्यावरती रोज एक 20 मिनिटं चालणं, त्याचबरोबर सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करणं, छोटे छोटे स्ट्रेचिंग करणं आणि कंपल्सरी प्राणायाम करणं आणि त्याचबरोबर शवासन करणं हे खूप गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, शवासन म्हणजे काय, तर एक बोस्टर घ्यायचा आहे. बोस्टर म्हणजे पिलो, लोड. त्या लोडवरती तुम्हाला तो भिंतीला लावायचा आहे. 2 लोड ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला कंबळ ठेवायची, दोन्ही पाय भिंतीवरती. त्याला विपरीत करणी नावाचं आसन म्हणतात. आज तुम्ही गुगलला टाकलं तरी ते दिसणार आहे, विपरीत करणी. तर विपरीत करणीमध्ये 7 ते 8 मिनिटं जर रोज संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसमधनं तुम्ही फार वेळ उभा आहात, फार वेळ एखाद्या सेमिनारला गेलात, तर हे आसन केल्यानंतर दिवसभराचा थकवा हा सगळा निघून जातो. त्याचबरोबर बोस्टरवरती बसणे आणि बोस्टरवरती ते शवासन करणं किंवा खुर्चीवरती नुसते पाय ठेवून झोपणं 8 ते 10 मिनिटं आणि त्यामध्ये योग निद्रा घेणं. योग निद्रा म्हणजे काय, तर तुम्हाला काय करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास पायांच्या बोटांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला घोट्यांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला गुडघ्यांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला कमरेकडे सोडायचा आहे, श्वास तुम्हाला छातीच्या मागच्या पूर्ण बाजूला सोडायचा आहे, श्वास मानेकडे सोडायचा आहे, श्वास डोक्याकडे. प्रत्येक भाग हा शिथिल करत जायचंय. जिथे दुखतंय, जिथे अवघडल्यासारखं वाटतं तिथे श्वास सोडत सोडत जायचंय, जेणेकरून सगळे स्नायू रिजनरेट होतात, रिअलाइन होतात आणि तिथली ताकद वाढते. तिथली ताकद वाढते. कारण एक लक्षात घ्या, शवासनाने पण मॅक्झिमम चांगले फायदे होतात. एकदम मन प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न झाल्यावर बघा काय होतं. आता तुम्ही चालण्यावरनं सांगितलं, परंतु खूप लोक फक्त चालण्याचाच व्यायाम करतात. माझ्या माहितीत काही लोक आहेत की जे फक्त रोज उठून समजा एक तास चाललो किंवा 2 तास चाललो असं चालणं. पण चालणं खरंच व्यायाम आहे किंवा किंवा त्याने खरंच काही फरक पडतो? किंवा ज्या लोकांना काही सायटिकाचा त्रास आहे किंवा यांनी चाललं पाहिजे का? किंवा माझ्यासारख्या तरुणांनी, ज्यांचं आता साधारणपणे 28-29 असं वय आहे, अशा मुलांनी चाललं पाहिजे का? एक लक्षात घ्या, चालणं म्हणजे व्यायाम नाही. पहिली गोष्ट, चालणं ही एक ऍक्टिव्हिटी आहे
आणि ती शाखागत आहे. शाखागत म्हणजे फक्त पायाने आपण चालतो. तिथे कुठल्याही अवयवांना, तुमच्या आतड्यांना, तुमच्या पोटाला, तुमच्या लिव्हरला, तुमच्या किडनीला पीळ पडत नाही. तर शाखागत आणि अभ्यंतर्गत असे 2 व्यायामाचे प्रकार आयुर्वेदशास्त्राने सांगितले. शाखागत म्हणजे फक्त हाताचे व्यायाम किंवा पायाने चालण्याचा व्यायाम. चालणं कधी करावं तर चालणं एक लक्षात घ्या, कमीत कमी अर्धा तास रोज सगळ्यांनी चाललं पाहिजे. पण चालण्याबरोबर 10 मिनिटं चाला, 10 मिनिटं फास्ट रनिंग करा, परत 10 मिनिटं सावकाश चाला. त्याचबरोबर काही लोकांना उलटं चालायला आम्ही सांगतो. ज्यांचे शरीर स्ट्रक्चर हे पुढे गेलेले आहेत त्यांना अँटी ग्रॅव्हिटी फोर्स डेव्हलप करण्यासाठी आम्ही उलटं चालायला लावतो. कमीत कमी 20 ते 30 मिनिटं उलटं चाला. असेही काही प्रकार. तुम्ही भागवतांचं पुस्तक वाचलं, दिशा काल गती, त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन त्यांनी दिलेलं आहे की असं उलटं चालल्यामुळे काय फायदा होतो. त्याचबरोबर ज्यांना चालायचंय त्यांनी रस्त्यावरती स्ट्रेट चालायचंय. बरेच वेळा काय होतं, लोक चढावरती चढतात किंवा तसा प्रकार करू नका, नाही तर मग बऱ्याच वेळा छातीवरती प्रेशर येतं. त्याचबरोबर प्रकृती महत्वाची आहे. वातच प्रकृतीच्या माणसांनी कमी चालावं. जे लुकड्या आहेत, जे सडपातळ आहेत त्यांनी कमी प्रमाणात चालावं. पित्त प्रकृतीच्या माणसांनी मध्यम चालावं आणि कफ प्रकृतीच्या माणसांनी जास्त चालावं, कारण त्याचा मेद हा घर्षण होणार आहे. वातच प्रकृतीचा माणूस खूप चालला तर त्याचं पुढे जाऊन पोट दुखायला लागतं. मग कळतच नाही की अरे पोट दुखणं कशामुळे आहे. बऱ्याच वेळा आतमधले इंटेस्टाईनच्या आतमध्ये बारीक बारीक बॅक्टेरिया असतात, ते इंटेस्टाईनला खाऊन टाकतात बिकॉज ऑफ हेवी वॉक. आणि मी हे पेशंट बघितलंच होता. एक लक्षात घ्या, तुमचं अति चालण्यामुळे तिथले एन्झाईम सिक्रिशन, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सगळ्या बदलून टाकतात आणि चांगले बॅक्टेरियाला खाऊन टाकले जातं. आणि त्यामुळे अति चालणं हे पण कधी कधी धोकादायक आहे. तेच जेवल्यानंतर लगेच चालू नये. भोजन पश्चात चक्रमनः वात प्रकवा भवंती. भोजन केल्या केल्या, जेवल्या जेवल्या तुम्ही जर लगेच चालला अर्धा तास 1 तास, तर बऱ्याच वेळा लोकांची पोटं दुखायला लागतात. उलट हे लोक सांगतात की अरे जेवलं थोडंसं जेवण खाली जाईल, चालू नये थोडंसं. एक लक्षात घ्या, 5 मिनिटं चालणं योग्य आहे. तुम्ही अर्धा तास आणि 1 तास 2 तास चालणार असाल जेवल्या जेवल्या, तर नक्कीच वात हा शरीरातला वाढणार आहे. आता झोपेबद्दल आपलं बरंच बोलणं झालेलं आहे 2-3 याच्यामध्ये, परंतु झोपण्याची सगळ्यात योग्य पद्धत कुठली आहे? कारण की मी जेव्हा झोपतो तेव्हा थोडासा पालता झोपल्याशिवाय मला झोप नाही लागत. आणि लोक म्हणते सरळ झोपलं पाहिजे, मग तशी झोपच लागत नाही. मग झोपणार कसं? एक लक्षात घ्या, पहिली झोपण्याची वेळ ही योग्य पाहिजे. तुमची एक वेळ तुम्ही ठरवून घ्या की रात्री मी 10ला झोपेल तर 10ला झोपेल आणि सकाळी 5:30ला उठेल तर 5:30ला उठेल. एखाद दिवस ठीक आहे, तुमचा मित्र आलाय किंवा तुमचा एखादा कार्यक्रम आहे, त्या दिवशी तुम्ही पथ्य नाही केलं तरी चालेल. आणि झोपणं हे वेळेवर पाहिजे. आणि त्याचबरोबर झोपताना तुम्ही कॉन्शियसनेस पहिला तुमच्या डोक्यात पाहिजे की मला कसं झोपायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण व्हिज्युअलाइज करतो प्रत्येक गोष्टी. आज प्रत्येक माणूस व्हिज्युअलाइज करतो की मला 3 BHK घर घ्यायचं आहे, माझी गादी अशी असली पाहिजे, माझा गाडीचा कलर हा पाहिजे. हे सगळं व्हिज्युअलायझेशन चाललंय. तुम्ही झोपण्याचं काय आहे, तुम्ही लहानपणापासून ते व्हिज्युअलाइज केलेलं आहे की मी आता तसंच झोपू शकणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर आता कॉन्शियसनेस आणला की मी पाठीवर झोपणार आहे, पोटावर झोपणं म्हणजे भोगी आहे, पाठीवर झोपणं म्हणजे योगी आहे, तर तुम्ही झोपायला पाठीवर लागा. तुम्हाला जेव्हा ज्ञान होणार आहे, एक लक्षात घ्या, मी आज तुम्हाला काय करतोय, ज्ञान देतोय, एक ज्ञान सांगतोय, माझा शेअर करतोय, माझा सगळा तुम्ही ऐकताय आणि तुम्ही त्याच्यावरती उद्या सकाळपासून पाणी पिणं बंद कराल, योग्य वेळेवर झोपाल. तर एक लक्षात घ्या, पाठीवर झोपतो तो योगी, पोटावर झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. हे सांगण्याचं कारण काय, तर चयापचय क्रिया ज्या आहेत, पोटाच्या भोवतालच्या चयापचय क्रिया, एन्झाईम सिक्रिशन, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी या पाठीवर झोपल्यामुळे योग्य होतात. ओके. पोटावर झोपलं की ते पोटावरती दाब येतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अन्नपचन होत नाही, लिथार्जी वाटतं, सारखा वारंवार बारीक अन्नपचनाचा, अजीर्णाचा त्रास होतो, मल कडक होतो, कधी मल पातळ होतो, कधी घट्ट होतो, मग बऱ्याच वेळा पोट साफ होत नाही. हे पोटावर झोपल्यामुळे बऱ्याच वेळा प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर डाव्या कुशीवर झोपलात तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुधारतात, पचन इझिली होतं. आता तुम्ही गादीचा विषय काढला, तर बरेच डॉक्टर म्हणतात की हार्ड सरफेसवरती झोपा तुम्ही किंवा फरशीवरती झोपा, आणि बरेच लोक म्हणतात की तुम्ही मीडियम सॉफ्टवरती झोपा. तर नेमकी योग्य गादी कुठली? एक लक्षात घ्या, साधारण एक 4 इंचाची गादी पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की मी खाली जमिनीवर झोपतोय, तुम्ही जमिनीवर झोपा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चांगली झोप येणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर घोंगडी किंवा चटई या 2 ते 3 चटया पाहिजेत की जेणेकरून शरीराला वात वाढणार नाही. शरीरातला वात वाढला तर तुमची दुखणी वाढणार आहे. वायू वाढला, वायू वाढण्याचं कारण आहे की थंडावा खूप लागला, थंड
गुण जो आहे तो शैत्यता, म्हणजे थंडी वाढली आणि ती सगळी सांध्यांना लागली तर बऱ्याच वेळा सगळे सांधे दुखायला लागतात. म्हणून झोपताना आपली गादी ही साधारण 2 ते 4 इंचाची पाहिजे. गादी शक्यतो हार्ड फर्म 2 इंच, मेमरी फर्म 2 इंच. त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरात कापसाच्या गाद्या आहेत त्यांनी कापसाची गादी कमीत कमी साधारण एक 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी चेक करा की ती कापसाची गादी खड्डा पडलाय का. बऱ्याच वेळा झोपून झोपून मधला भाग हा खाली दबला जातो, वरती गादी मोठी असते डोक्याच्या खाली आणि पायाखाली, आणि बऱ्याच वेळा त्याच्यामुळे कंबर दुखते. बरोबर. कारण हे खूप महत्वाचं आहे. तुमची गादी चेक करा की योग्य एका 2 इंच तर 2 इंच हिटणं ते शेवटपर्यंत आहे का नाही. त्याचबरोबर दक्षिणेला डोकं करून झोपा. दक्षिणेला डोकं करून झोपले तर आजार कमी होतात, असं एक वास्तुशास्त्र सांगतं.